नमस्कार, मी स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत काळ्या हरभऱ्यांची कांदा लसूण न घालता ग्रेव्ही। तेव्हा पटकन सुरू करूया रेसिपीला। पण त्यापूर्वी एक विनंती, जर आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसंच आपल्याला माझ्याकडून अजून कुठले व्हिडिओ अपेक्षित आहे ते कमेंट करून कळवा, म्हणजे भविष्यात मी ते नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन। आपले लाईक्स, कमेंट्स तसंच सबस्क्रिप्शन मला अजून छान व्हिडिओ अपलोड करण्याचं मोटिवेशन देतं। कांदा लसूण न घालता काळ्या हरभऱ्याचा रस्सा बनवण्यासाठी मी ते 1 वाटी हरभरा रात्रभर भिजत घालून ठेवला होता आणि नंतर सकाळी कुकरमध्ये घालून त्याला 3 शिट्ट्या काढल्या। हरभरा उकडत असताना त्यामध्ये मी 3 टोमॅटो सुद्धा घालून घेतले। हरभरा आणि टोमॅटो उकडून झाल्यावर गरम असतानाच आपल्याला टोमॅटोची सालं काढून घ्यायची आहे। हरभरे चणे आपले उकडून झाले। आता आपण वाटणाचा मसाला बनवून घेऊया। मसाला बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं, अर्धा दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लवंग, 8 ते 10 काळी मिरी, 1/4 चमचा बडीशेप एवढं सगळं घालून घेतलंय। हे सगळे मसाले आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचे। मसाल्यामध्ये काही प्रमाणात मॉइश्चर असतं, म्हणून आपल्याला हे मसाले हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे असतात। अगदी ते खूप भाजले की आपल्या रश्श्याला कडवट चव येऊ शकते। भाजलेले सगळे मसाले आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। सेम कढईमध्ये आपल्याला 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या घेऊन 2 ते 3 मिनिटं त्यासुद्धा भाजून घ्यायचे। इथे मिरच्या आपण आपल्या तिखट खाण्याच्या सवयीनुसार कमी जास्त करू शकता। मिरच्या हलक्या क्रिस्प झाल्या की आपल्याला मिरच्या सुद्धा सेम मसाल्याच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे। खडे मसाले सगळे आपले भाजून झाले। आता आपल्याला ओले मसाले भाजायचे। इथे अर्धा इंच आलं, तसंच अर्धी वाटी मी ओल्या नारळाचं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं आपल्याला हलकं तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचंय। आपण इथे पाहू शकता खोबरं ऑलमोस्ट तांबूस रंगावर भाजत आलेलं आहे। आता हे खोबरं सुद्धा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचंय। जर आपल्याला या रेसिपीमध्ये कांदा लसूण वापरायचा असेल तर आपण इथे कांदा लसूण सुद्धा भाजून वाटणामध्ये घेऊ शकता। भाजलेले मसाले आपल्याला थंड करून घ्यायचे। तोपर्यंत आपण इथे एका कढईमध्ये फोडणी तयार करूया। फोडणीसाठी एका कढईमध्ये मी इथे 1 चमचा तेल घातलेलं आहे। जसं तेल गरम झालं की आपल्याला यात मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की आपल्याला यामध्ये हिंग घालायचे। मी इथे खडा हिंग वापरलेला आहे। याने खूप सुंदर फ्रेग्रन्स आणि फ्लेवर आपल्या पदार्थाला येतो। हा हिंग सपोज आपल्याला मिळत नसेल तर आपण नॉर्मल मार्केटमध्ये मिळतो तो पावडर हिंग सुद्धा इथे वापरू शकता। आता यामध्ये घालायचे आहे कढीपत्ता। कढीपत्ता घालून थोडंसं आपल्याला 1 मिनिटभर कढीपत्ता परतून घ्यायचा आहे। याला खडा हिंग म्हणतात। फ्लेवरला हा खूप स्ट्रॉंग असतो। याचा अगदी छोटासा तुकडा आपल्याला पदार्थामध्ये वापरायचा असतो। मेजॉरिटी साऊथ इंडियन लोक हा खडा हिंग नॉर्मली रुटीनमध्ये जेवणात वापरतात। उकडलेले सगळे हरभरे आपल्याला आता या कढईमध्ये म्हणजेच फोडणीमध्ये घालून घ्यायचे। इथे मी ग्रेव्हीला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी 1 चमचाभर उकडलेले हरभरे आणि टोमॅटो वेगळे काढून ठेवलेत। आपला सगळा मसाला इथे थंड झालेला आहे। आपल्याला हा मसाला पाणी न घालता पहिल्यांदा असाच सुका वाटून घ्यायचा आहे। आता या वाटलेल्या मसाल्यामध्ये आपण जे टोमॅटो आणि उकडलेले चणे बाजूला काढून ठेवले होते ते सगळे घालायचे आणि पाणी न घालता वाटून घ्यायचं। आपण टोमॅटो घातल्यामुळे पाणी घालायची गरज पडत नाही। तरी आपल्याला वाटतं की आपलं वाटण खूपच ड्राय झालंय तर आपण थोडंसं पाणी घालू शकता। सगळं वाटण आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचंय। थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची। चवीनुसार मीठ घालायचं आणि 5 ते 6 मिनिटं हे शिजवून घ्यायचं। थोडंसं हळद पावडर सुद्धा आपल्याला घालायचं आहे। मी अर्धा चमचा हळद पावडर घातलाय। हा हळद पावडर आपण वाटणामध्ये सुद्धा घालून घेऊ शकता। हळद पावडर घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 1 छोटा चमचा गरम मसाला, हा टोटली ऑप्शनल आहे। या मसाल्याच्या जागी आपण आपल्या घरातील साठवणीचा कुठलाही मसाला इथे वापरू शकता। अगदी थोडासा अर्धा चमचा गूळ सगळे फ्लेवर्स बॅलन्स करण्याचं काम करतो, म्हणून थोडासा गूळ किंवा साखर जेवणामध्ये वापरावा। ही ग्रेव्ही आपली ऑलमोस्ट रेडी होत आलेली आहे। अजून 2 मिनिटं आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची। आपली इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे। ही ग्रेव्ही चवीला खूपच सुंदर लागते। तशीच ही ग्रेव्ही आपण भात, फुलका, रोटी, चपाती याच्याबरोबर खाऊ शकतो। काळ्या चण्यामध्ये सुद्धा प्रोटीनचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे ही ग्रेव्ही खूप हेल्दी सुद्धा आहे।
तेव्हा ही ग्रेव्ही नक्की बनवून पहा. आवडली असल्यास कमेंट करून कळवा. सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसंच आपल्याला अजून कुठल्या रेसिपी माझ्याकडून अपेक्षित आहे त्यासुद्धा कमेंट करून कळवा. धन्यवाद.